आजकाल एका आजाराचं प्रमाण खूप जास्त वाढतंय, पण कुणीच त्याचं नाव घेत नाहीये. झोपेतून उठल्यावरही थकवा जाणवणं, एनर्जी लेव्हल्स कायम कमी असणं, ब्रेन फॉग, अँक्झायटी, इरिटेशन, डोळ्यांची जळजळ होणं यासारखी लक्षणं त्यामध्ये प्रामुख्याने दिसून येतात. आणि ह्या आजाराचं नाव आहे डिजिटल फटीग. डिजिटल फटीग हे इंद्रियांच्या ओव्हर युसेजमुळे होतं. सतत स्क्रीनकडे बघितल्यामुळे तुमची नर्व्हस सिस्टीम ओव्हर स्टिम्युलेट होत असते आणि आयुर्वेदानुसार हे वात आणि पित्ताचा इम्बॅलन्स असतो. आय नो बऱ्याच जणांसाठी हे ऑक्युपेशन असल्यामुळे काही ऑप्शनच नसतो. पण ह्याचे सोल्युशन्स पण आहेत. जसं की डेली डिजिटल डिटॉक्स. म्हणजे काय? जर तुम्ही 1 तास कंटिन्युअसली स्क्रीनकडे बघत असाल, तर पुढचे 5 मिनिटं तुम्हाला ब्रेक घ्यायचा आहे. आणि रात्री 9:30च्या नंतर सुद्धा स्क्रीन टाईम ऑफ ठेवायचा. आणि दुसरं म्हणजे डोळ्यांसाठी त्राटक करा आणि त्रिफला आय वॉश यूज करा. तिसरं म्हणजे ब्रेन फॉग, हेडेक, इरिटेशन ह्यासारखी जर लक्षणं असतील, तर त्यासाठी रोज रात्री झोपताना ब्राह्मी तेलाने शिरोअभ्यंग करा, म्हणजेच हेड मसाज. शांत झोप येण्यासाठी रात्री 1 कप गाईचं दूध, त्यामध्ये सुंठ, वेलची आणि खडी साखर घालून घ्या. आणि शक्य असल्यास जवळच्या वैद्याकडून नेत्रतर्पण, शिरोधारा, अभ्यंग यासारखे ट्रीटमेंट्स पण नक्की करून घ्या. सो रिचार्ज व्हायचं असेल तर अनप्लग व्हा. थँक यू.